रेकॉर्डिंग स्टार्ट करतो. जय गुरुदेव. जय गुरुदेव सर. मी पौर्णिमा कराडे, नांदगाव. मी, माझे मिस्टर, माझी आई आणि माझ्या मुलांनी जून महिन्यामध्ये निवासी शिबिर अटेंड केलेलं होतं. वेगवेगळे आजार होते आम्हाला, मला आणि आईला मुख्यतः म्हणजे पाठीचे दुखणे, कमरेचे दुखणे आणि सरांना 4 ते 5 वर्षापासून डायबिटीजचा म्हणजे त्रास सुरू झालेला होता आणि माझा मोठा मुलगा 13 वर्षाचा आहे. त्याला सुद्धा थोडं असं म्हणजे इन्फेक्शन, खाजेचा त्रास, चेहऱ्यावरती पिंपल्स असे त्रास असायचे. मुख्यतः असं जसं म्हणतात, की काही लोकं सूर्यवंशी असतात, खूप उशिरा झोपेतून उठतात. तर आमची सवय म्हणजे तशीच होती. खूप ठरवायची आम्ही, की नाही आपण करायला पाहिजे. पण म्हणजे करत नव्हतो आम्ही. पण जेव्हा सरांच्या क्लासविषयी माहीत झालं, मग आम्ही ठरवलं, की नाही एकदा निवासी शिबिराला सर्वांनीच जायचं आहे. आणि निवासी शिबिर अटेंड केलं आम्ही. त्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे योग, प्राणायाम, आहारामधले पथ्य पाळणे, ह्या सर्व गोष्टी आम्ही रेग्युलर सुरू ठेवल्या शिबिरानंतरही. आजही सुरू आहेत. आणि महत्वाचं म्हणजे काल सरांनी जी पोस्ट टाकली होती, माझ्या मिस्टरांनी टाकलेली, त्यांना डायबिटीजच्या ह्याच्यामध्ये सर्वतः रिपोर्ट्स त्यांचे नॉर्मल आलेले आहेत. इतरही बाकी पूर्वी ज्या डॉक्टरांकडे ते ट्रीटमेंट घ्यायचे, त्यांनी ज्या रिपोर्ट्स त्यांना करायला सांगितल्या होत्या आधी, त्यासुद्धा त्यांनी आता पुन्हा केल्या. जवळपास सर्वतः नॉर्मल आहे आणि त्यांचं वजन कमी झालं, पोटावरची चरबी कमी झाली आणि रिलॅक्स फील करतात. तर माझ्यापेक्षाही ते जास्त म्हणजे असं मन लावून करतात असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांना तर फायदा झालाच. माझ्या कुटुंबातल्या प्रत्येकाला फायदा झाला. माझ्या आईच्या पाठीच्या म्हणजे कमरेच्या याच्यामध्ये गॅप आहे भरपूर. डॉक्टरांनी म्हटलं, की यांचं ऑपरेशन करूनही काहीच फायदा नाही. आज तुम्ही ऑपरेशन कराल आणि ह्या म्हणजे बेडवर पडून राहतील. आम्ही पंचकर्म वगैरे सतत तिचे करत राहायचो. आज तिचे बाकीचे औषधं पूर्णतः बंद आहेत, जे आम्ही रेग्युलर घ्यायचे आयुर्वेदिक. सरांनी सांगितलेले काही औषधं आणि नियमित तिला जेवढं जमू शकते तेवढं प्राणायाम ती आत्ताही करत आहे. ॲक्टिव्हिटीज करत आहे आणि तिलाही आराम आहे. मला तिच्याबाबतच नवल वाटते. कधी-कधी ती वज्रासनात सुद्धा बसू शकते. करून पाहते स्वतः, जमेल तेवढं. मला सुद्धा त्रास होता कमरेचा. माझाही त्रास कमी झालेला आहे. आधी किडनी स्टोनचा त्रास होता. आता मला त्याच्याबाबत म्हणजे काही असं त्रास वाटत नाहीये आणि फ्रेश वाटतं. आधी थकवा यायचा, लवकरच काही करायची म्हणजे इच्छा कमी होऊन जायची, त्रास आल्यासारखं वाटायचं. आता तसं अजिबात वाटत नाही आणि माझ्या मुलाला सुद्धा खूप फायदा झाला. पिंपल्स त्याच्या चेहऱ्यावर अगदी म्हणजे ज्वारीचे दाणे असतात तसे दररोज सकाळी उठलं की 5-6 एका साइडला, 5-6 दुसऱ्या गालावर, कपाळावर असे राहायचे. पण आता त्याच्या चेहऱ्यावर क्वचित पुरळ येतात, पण ते मोठे झालेले नसतात आणि तो सरांनी सांगितलेले औषध आणि जे त्रुटीचा प्रयोग आहे, तो रेग्युलर करतोय आणि त्याच्या स्कूलमध्ये नेहमी तर ॲक्टिव्हिटीज होतातच सकाळचे व्यायाम, परंतु जसं त्याला वेळ मिळतो तसं तो स्वतःचे प्राणायाम सुद्धा कंप्लीट करतो. आणि खाण्यामध्ये रेग्युलर आम्ही त्याला सांगितलंय, की फ्रुट्स वगैरे तू घेत राहा. त्याला शक्य तेवढं तो पाळण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही सर्व फॅमिली हॅपी आहोत. सरांच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला खूप फायदा झालेला आहे सर आणि रेग्युलर आम्ही हे करत आहोत आणि पुढेही करत राहणार. खूपच जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. खूपच छान. अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमचं. कारण रेग्युलर प्राणायाम केल्यामुळंच तुम्हाला एवढे रिझल्ट मिळाले. औषधं तर गौण आहे. औषधं फक्त आपली हो सर. सायकॉलॉजी करतात. पण जे तुम्ही रेग्युलर योग प्राणायाम रेग्युलर करत आहे, याचाच तुम्हाला खूप चांगला बेनिफिट मिळत आहे, असं माझं ऑब्झर्वेशननुसार मी तुम्हाला सांगतो. तर पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप छान. जय गुरुदेव.